श्री स्वामी समर्थ भक्तांनो, मागील एका भागात आपण आपल्या नक्षत्रानुसार स्वामी समर्थांची उपासना कशी करावी ते पाहिलेत. आज आपण आपल्या नक्षत्रानुसार त्या दिवशी स्वामींचे काय दान करायचे हे पाहणार आहोत. ज्या भाविकांचे नक्षत्र कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी किंवा उत्तराषाढा असेल, त्यांनी ही नक्षत्रे आकाशात असताना स्वामींच्या मठात डाळिंब आणि गहूचे दान करायचे आहेत. ज्यांचे नक्षत्र हस्त, रोहिणी व श्रवण आहे, त्यांनी ही नक्षत्रे असताना स्वामींच्या मठात दूध आणि साबुदाणे दान करायचे. ज्या भक्तांचे नक्षत्र मार्गशीर्ष, चित्रा किंवा धनिष्ठा आहे, त्यांनी ही नक्षत्रे असताना स्वामींच्या मठात भेंडीची भाजी, लाल सफरचंद आणि तांबे दान करायचे. ज्यांचे नक्षत्र आश्लेषा, ज्येष्ठा किंवा रेवती असेल, त्यांनी ही नक्षत्रे आकाशात असताना पेरूचे हिरवे फळ किंवा हिरव्या सालीची मूग डाळ हे स्वामी समर्थांच्या मठात दान करायची. ज्यांचे नक्षत्र पुनर्वसू, विशाखा किंवा पूर्व भाद्रपदा असेल, त्यांनी ही नक्षत्रे असताना स्वामींच्या मठात पिवळी मूग डाळ, पिवळे किंवा केशरी पेढे दान करायचे. ज्यांचे नक्षत्र भरणी, पूर्वा फाल्गुनी किंवा पूर्वाषाढा असेल, त्यांनी ही नक्षत्रे असताना स्वामींच्या मठात साखर आणि कच्चे पोहे दान करायचे. ज्यांचे नक्षत्र पुष्य, अनुराधा किंवा उत्तरा भाद्रपदा असेल, त्यांनी ही नक्षत्रे असताना स्वामींच्या मठात काळे जामून आणि काळ्या सालीची उडीद डाळ दान करायची. ज्यांचे नक्षत्र स्वाती, आद्रा किंवा शततारका असेल, त्यांनी ही नक्षत्रे असताना स्वामींच्या मठात काळे उडीद किंवा जवस स्वामींना दान करावे. ज्यांचे नक्षत्र अश्विनी, मघा, मूळ आहे, त्यांनी ही नक्षत्रे असताना मठात केशर आणि पिवळी तुरडाळ दान करावी. नक्षत्राचे दान देणे ही पुण्यप्रद गोष्ट आहे. प्रत्येक नक्षत्र हे महिन्यातून एकदा आकाशात उगवते. त्यामुळे नक्षत्रदानाच्या योगाने आपल्याकडून महिन्याला दान व स्वामींची सेवा या दोन्ही गोष्टी घडून येतात व नक्षत्र दोषाचेही निराकरण त्यायोगे होत असते. स्वामी भक्तांनी आपला जन्म नक्षत्र लक्षात ठेवायचे आणि दर महिन्याच्या कॅलेंडरमध्ये ज्या दिवशी, ज्या तारखेला ते नक्षत्र आकाशात उगवत असेल, त्या दिवशी स्वामींच्या मठात सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या इच्छेनुसार स्वामींच्या मठात हे दान करायचे. श्री स्वामी समर्थ.